छत्रपती संभाजी महाराज हे नाव जरी कानावर पडले तरी अंगात रक्ताचा लाव्हा उसळतो, मनात प्रेरणा आणि अंगात शौर्याचा भाता मजबूत होतो। आजही छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेले बलिदान आठवले तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही। अटक केलेल्या क्षणापासून ते मरेपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या यातना सहन केल्या याची कल्पनाही आपण करू शकत नाही। 3 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजीराजे व कवी कलश यांना संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे घातापाताने पकडले गेले। त्यानंतर बहादूरगड येथे संभाजीराजांना घाणेरड्या उंटावर उलटे बसवून विदूषकी कपडे घालून गळ्यात कडब्याची पेंडी बांधून मानेला लाकडी खोडा लावून हात बांधून मिरवणूक काढली। या मिरवणुकीत मोघल सैन्य त्यांना क्रूरपणे भाल्याने टोचत होते। बहादूरगडावरून छत्रपती संभाजीराजांना तुळापूर जिल्हा पुणे येथे आणले व उघड्या अंगाने साखळ दंडाने अपमानास्पद डांबून ठेवले। झोप उभ्याने डांबलेल्या अवस्थेत घ्यावी लागे, शिळे अन्न दिले जाई, त्यामुळे त्यांनी पुढे जेवणाचा त्याग केला। छत्रपती संभाजीराजे यांची तिघांनी अमानुषपणे जबडा उघडून जीभ चिमट्याने धरून जोरात हिसडा देऊन बाहेर ओढली आणि धारदार कात्रीने मुळापासून कापली। त्यानंतर लालबुंद सड्या तेजस्वी डोळ्यात घातल्या व बुबुडे बाहेर काढली। राजांच्या डोळ्यात एवढे तेज होते की ज्या व्यक्तीने या शिक्षेचा अंमल केला व बुबुडे हातावर घेतली ती पाहून त्यास वेळ लागले। डोके बधीर व्हावे व काही ऐकू येऊ नये म्हणून छत्रपती संभाजीराजांच्या कानात अतिउष्ण द्रवरूप शिसे ओतले। जनावराप्रमाणे अंगावरची कातडी सोलली जाई, त्यावर मिठाचे उष्ण पाणी टाकले जाई, त्यामुळे जखमा चिघळत व तीव्र वेदना होत असत। 11 मार्च 1689 रोजी प्रचंड हाल करून झाल्यावर मग डोके छाटून एका भाल्यावर ठेवून तुळापूर जिल्हा पुणे येथे क्रूरपणे मिरवणूक काढली। छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे हातपाय तोडले, शरीराचे अवयव वेगळे केले आणि परिसरात फेकून दिले। या अवयवांना कोणीही हात लावल्यास त्याला फाशी दिली जाईल असे फरमान काढले। स्वराष्ट्र व स्वधर्म या भावनेतून अनंत क्लेशदायक यमयातनांशी छत्रपती संभाजीराजांनी झुंज दिली। औरंगजेबाला किमोंश खाली टाकायला लावणारे छत्रपती संभाजीराजे त्याचे कैदी होते आणि ते सुटणार नाहीत याची खात्री असतानाही असा छळ केल्याने बादशहाच्या कोतेपणाचे आणि छत्रपती संभाजीराजांच्या मोठेपणाचे दर्शन घडून येते। जगातील कोणत्याही राजाचा असा अमानुष छळ झाला नाही। स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, रयतेसाठी, मातृभूमीसाठी क्रूर व हीन छळ संभाजीराजांनी हसत हसत सहन केला। छत्रपती संभाजीराजे यांच्या या हौतात्म्यातून एका स्वतंत्र समराचा उद्रेक झाला। राजरक्षण व धर्मरक्षण याचे यज्ञकुंड पेटले। त्यांच्या ज्वालात औरंगजेबाच्या धर्मयुद्धाची राग झाली। छत्रपती संभाजीराजांनी 9 वर्षात मोघल सत्ता खिळखिळी केली व संभाजीराजांच्या बलिदानानंतर पेटून उठलेल्या मराठा सैन्याने औरंगजेबाला 15 वर्षे सडो की पळो करून सोडले आणि शेवटी महाराष्ट्राच्या मातीतच गाळले। अशा प्रकारे छत्रपती संभाजीराजांनी हिंदुस्थानातील मोगल सत्तेचा शेवट केला। छत्रपती संभाजीराजांचे शौर्य व महान बलिदान केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानाला प्रचंड प्रेरणा देणारे आहे। अशाच या छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा।